नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज जरा फार ग्लोबल लेवलचा विचार करूया. मार्केटचा ॲनालिसिस दररोज आपण करतो, पण काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये ग्लोबली काय चाललं हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. इराणचं वॉर चालू आहे आणि जवळपास आपण म्हणू शकतो की इराण वर्सेस आपण म्हणू शकतो हे जे इथे छोटासा देश आहे त्याला आपण म्हणतो इस्रायल. ठीक आहे. इस्रायल जवळपास जो इथे हा देश आहे छोटासा, त्या इस्रायल आणि जवळपास आपण म्हणू शकतो इराणचा वॉर चालू आहे, त्याच्याबरोबर अमेरिकामध्ये पडलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. खरं सांगायचं असेल तर ह्या वॉरचा सगळ्यात जास्त जो तोटा आहे, हा तोटा आपल्याला बघायला मिळेल. आपण म्हणजे कोण? भारतीयांना. याच्या फटचं कारण असं आहे, इराण स्ट्रॅटेजिकली आणि खरं सांगायचं असेल तर ॲज अ पार्टनर वन ऑफ द बेस्ट नेशन होता, खरं सांगायचं असेल तर. आणि जर आपला जी आता करंटची जी गव्हर्नमेंट आहे थोडंफार एक अलाइंड आहे इस्रायलशी, अलाइंड आहे US शी, किंवा आता थोडक्यात तर सध्या अमेरिकेच्या बरोबर जो करार आहे, जो सगळ्यात वादात अडकलेला आहे, त्या बाबतीत आता बोलत नाही आहे. पण त्याचे तुम्ही काही ऑनलाईन तुम्ही जाऊन सगळ्या गोष्टी बघू शकता. परंतु न्यूजमध्ये जर तुम्ही आता बघितलात किंवा ग्लोबल लेवलला किंवा इंटरनेट ऑनलाईनवरती बघितला, तुम्हाला एवढं गोष्ट नक्की समजेल की इराण जो आहे हा असा देश होता जो आपल्याबरोबर आपल्या फायद्यासाठी खूप चांगला होता, हे लक्षात असू द्या. कारण गॅसेस असू देत किंवा आपण म्हणू शकतो आपलं जवळपास क्रूड ऑइल असू देत, ह्या सगळ्या तेल बिलचा जो साठा होता आपल्याला इराणकडून चांगला भेटायचा आणि चांगल्यात कमी किमतीत बघायला मिळायचा. कारण तसं म्हटलं तरी 35, 40 किंवा 50% आसपास आपण आपण म्हणू शकतो. थोडक्यात काय सगळ्यात जास्त पर्सेंटचा जो आपण क्रूड ऑइल जे आहे, ते तेल जे आहे, तो तेल आपण इराणकडून जास्तीत जास्त घ्यायचो आणि इराणला त्याच्याबदले आपण पैसेसुद्धा द्यायचो. पण पैशापेक्षा जास्त आपल्याकडे ज्या काही गुड्स आहेत, ज्या काही आपल्या वस्तू आहेत, त्या आपल्याकडून आपण एक्सपोर्ट करायचं कुठे? इराणकडे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. मग ते थोडक्यात कसं, ही जी देवाणघेवाण होती, मग ते आपल्याला तेल देणार, आपण आपल्याकडच्या गोष्टी त्यांच्या मार्केटमध्ये विकायला नेणार. थोडक्यात आपले स्पायसेस असू देत, भारतातले जे मसाले वगैरे, किंवा खूप सारा मोठा आपल्याकडे बिझनेस आहे इंडियाचा, तो जवळपास पूर्ण आपण एक्सपोर्ट करायचो इराणसाठी आणि इराण त्याच्या बदले आपल्याला तेल द्यायचं. ही अशी तशी देवाणघेवाण होती आणि $35 पर बॅलरच्या आसपास, 35-40 पर डॉलर किंवा इव्हन त्याच्याहून खालच्या थोड्या किमतीला, स्वस्तात लेवलला आपण काय म्हणू शकतो की तेल जे आहे हे आपल्याला पर बॅरल मिळायचं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पण आत्ता कसं झालं, ऑइल प्राइजेस वाढलेत, जवळपास 100च्या आसपास झालेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाबहार पोर्ट, जिथे इराणने आपल्याला जो दिला होता वापरायला, आता त्या चाबहार पोर्टद्वारेच आपण अफगाणिस्तानबरोबर पण ट्रेड करायचो. आपण रशियाचं जे ऑइल आहे ते सुद्धा तिकडूनच घ्यायचो. ठीक आहे. म्हणजे तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर होता. परंतु इस्रायलशी नजदीकी आपली सध्याची गव्हर्नमेंट गेल्यामुळे काय झालं की जवळपास इराणला असं वाटलं की भारत आपल्या विरोधात आहे आणि भारताकडून चाबहार पोर्ट काढून गेलेला आहे. थोडक्यात काय की आपली जी व्यवस्थित, जी चांगली आपण म्हणू शकतो सोऱ्याची अंड देणारी कोंबडी होती, जी आपण विकसित केली होती, चांगले खाऊ पिऊ मस्त घातली होती, ती आपणच आपल्या हाताने किंवा आपल्याच चुकी ती गेलेली आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. मग आत्ता करायचं काय? सर्वात महत्त्वाचा विषय, करायचं काय ते गव्हर्नमेंटला करेल देत. पण मार्केट जे आहे हे खूप मोठं आपण म्हणू शकतो क्रायसिसमध्ये आहे सध्या तरी, आपलं इंडियन स्टॉक मार्केट, हे लक्षात असू द्या. तुम्ही म्हणाल सर तुम्ही भीती घालताय का? डेफिनेटली भीती घालत नाही, पण भीतीची गोष्ट सुद्धा आहे. मार्केट्स थोडंफार टर्न डाऊन होऊ शकतात का? डेफिनेटली येस, येत्या काही दिवसात टर्न डाऊन होऊ शकतात. अजूनही खालच्या लेवलला तुम्हाला निफ्टी घसरलेला बघायला मिळू शकतो, काही स्टॉक्स घसरलेल्या बघायला मिळू शकतात. तेलाच्या प्राइजेस आहेत, जर बाय चान्स जर वाढल्या, आता 1 महिन्याची अमेरिकेसारख्या देशाने आपल्यावरती उपकार जणू केलेले आहेत, ते सध्या सगळे त्याला दाखवत आहेत न्यूजमध्ये. तुम्ही बघू शकता की अमेरिकामध्ये सांगितलं की जवळपास 1 महिन्यासाठी तुम्ही रशियाकडून घेऊ शकता. म्हणजे ते असं दाखवतात की तिने आपल्याला उपकार केले. तेव्हा भारताची बेइज्जती काय खूप सारे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा काही अमेरिकन जे लोक आहेत, इन्फ्लुएन्शियल लोक, ते सुद्धा करतात. असू द्या, जे काय त्यांचा काय विषय असेल तर आपली करंट गव्हर्नमेंट सक्षम आहे त्या गोष्टी बघण्यासाठी. पण खरं सांगायचं असेल तर एक जो इन्फ्लुएन्स आहे, जो आपल्यावरती सध्या वाढवू देत आहेत का आपले सध्याचे पॉलिटिशियन्स, सध्याची लोक, हा सगळ्यात मोठा आपण म्हणू शकतो विचार करण्याचा विषय आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं, जर इराणने आपल्याकडे पाठ फिरवली तर लक्षात घ्या तेलाचा तोटा हा आपल्याला होणार आहे. अमेरिका, इस्रायल चांगले जरी दोस्त असले तर ते आपल्याला कमी किमतीत तुम्हाला तेल देणार नाही आहेत, हे लक्षात घ्या. ते तर किमती वाढवून तुमच्याकडून तेल घेणार आहेत. अमेरिकेसारखा देश म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद. खरं सांगायचं ह्या भाषेत आपण हे करू शकतो. ते फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि आत्तासुद्धा ते तेच करतात. दे वॉन्ट इंडिया टू बेंड इन फ्रंट ऑफ देम. ही रिॲलिटी आहे अमेरिकेची आणि सध्या तेच
अमेरिका सध्या आपल्या विरोधात करण्याचा प्रयत्न करते, आपल्या देशाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करते की भारत कसा तरी आपल्या हातात येईल आणि आपले जे प्रधानमंत्री आहेत, आपली जी गव्हर्नमेंट आहे आणि त्या लेवलला ह्या लोकांना तसं तसं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण इराणसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, इस्रायलसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि या दोघांमध्ये वॉर जर निघाला तर डेफिनेटली तोटा जो आहे हा आपल्यालाच जास्त होणार आहे, हे लक्षात असू द्या. ह्याच्या पाठचा आता पुढे काय विचार करू शकतो येत्या काही दिवसामध्ये, जर हे वॉर असंच झालं आणि इराणकडून आपल्याला तेलसुद्धा मिळालं नाही, जे काही ट्रेड आहे तो विस्कटला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, मग आपण काय करू शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तेलाची किमती जी आहेत, पेट्रोल खास करून जो आपल्या दैनंदिन आयुष्यात आहे, ह्याच्या किमती वाढतील, 150-200च्या पारसुद्धा जाऊ शकतात, सांगू शकत नाही येत्या काही दिवसात. किंवा आपण म्हणू शकतो जो आपला घरात घरात आपण जो सध्या काय म्हणतो एक मुक्त, जे आपण म्हणू शकतो ना धुवामुक्त, जी आपली जी चूल केली होती, म्हणजे त्याच्या जागी आपण गॅस शेगडी आणून बसवली, ठीक आहे. मग ते गॅस जी आहे, सिलेंडर जो आहे, हा आत्ताच किंमत काहीतरी 60 की 70 रुपये काहीतरी वाढल्या, भविष्यात अजून तो वाढू शकतो, हे लक्षात असू द्या. जेणेकरून काय होईल की बाबा, म्हणजे आता गव्हर्नमेंटला सुद्धा काय पर्यायच नाही आहे, कारण तुम्हाला बाहेरूनच तुम्हाला जर तोटा भेटतो सगळ्या गोष्टीचा, तर बाहेरूनच कुठली गोष्ट तुम्ही मागवताना तुम्हाला एक्स्ट्रा प्राईस पे करावे लागतात. आपल्याकडेच तशा काही गोष्टी अवेलेबल नाहीत, तर डेफिनेटली तुम्हाला मिळणार सुद्धा कुठे, म्हणजे जवळपास सिलेंडरचा तोटासुद्धा होईल. किंवा आत्ताच सध्या काही नियम असतील ते तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. सो ऑनलाईन तुम्हाला तोटासुद्धा होईल त्या गोष्टीचा, आणि येत्या काही दिवसात ऑनलाईन तोटा होऊनसुद्धा तुम्हाला त्या गोष्टी एक जवळपास आपण काय म्हणू शकतो एक त्रासदायक सुद्धा बघायला मिळू शकतं. आता तुम्ही जर टाइम्स ऑफ इंडियाच्या पेजवरती गेलात, सिम्पल सांगतो कसं हे करायचं बघा. ऑइल इमिडिएट रिस्क आहेच आहे, सध्या तुम्ही क्लिअर कट हे करू शकता. CNG LNG सप्लायचा विषय सुद्धा आहे, हे लक्षात असू द्या. त्या जवळपास रिस्क टू LPG आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आलात खाली ते एक्सपोजर टू फर्टिलायझर सप्लायज, म्हणजे जवळपास एक ह्या लेवलला आपल्याला पूर्ण ठिकाणी एक त्रास जो आहे हा सगळ्या सेक्टरला बघायला मिळणार आहे ह्या एका वॉरमुळे. आणि हा वॉर भारताचं येत्या काही वर्षात, म्हणजे जवळपास हा जर कंटिन्यूस झाला आणि भारताला इराणने पाठच फिरवली किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्या अगेन्स्ट चालल्या अजून, तर डेफिनेटली बाकीचे देश हात उभारण्याचा प्रयत्न करतील, सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील, पण डेफिनेटली आपल्याकडून पूर्ण पैसे ओढून घेतील. आपले जे पैसे जे आहेत थोडक्यात महाग गोष्टी आपल्याला विकतील, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपला त्रास जो आहे सर्वसामान्यांना जास्त वाढणार आहे. मार्केट जे आहे हे रिॲक्ट करणार आहे, प्राईस इन्फ्लेट होणार आहेत. सो गाड्या ज्या वापरतात ते गाड्या वापरतात, पायी पण चालायला लागतील जर 200-300 रुपये पेट्रोल झालं तर, हे लक्षात घ्या. येत्या काही दिवसात हे होणार आहे. जेवणाच्या खाद्याच्या परिस्थितीसुद्धा किमतीसुद्धा वाढतील, सर्वसामान्याचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त व्हायच्या मार्गाला लागेल, कारण 140 कोटीची लोकसंख्या ह्या देशात आहे. आणि इथे असूनसुद्धा जर काही कॉम्प्रोमाइजेस जर होत असतील आपल्या गव्हर्नमेंटकडून, सध्याच्या गव्हर्नमेंटकडून, तर डेफिनेटली टू बी ऑनेस्ट की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्रासदायक होणार आहेत येत्या काही दिवसात, आणि मार्केट जे आहे रिॲक्ट त्याला डेफिनेटली करणार आहे. समजलं असेल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा. थोडाफार ऑफ टॉपिक आलो, परंतु ह्या ग्लोबल लेवलचा ह्या काही सिनेरिओ आहे तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे, कारण मार्केट सध्या का पडतं आहे, का कशामुळे या स्टॉक्स खाली आलेत, किंवा ह्या वॉरचा आपल्याला इफेक्ट काय बघायला मिळू शकतो येत्या काही दिवसात, या सगळ्या गोष्टी थोड्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजलं असेल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळतील. ऐकते तुमची मी रजा घेते. धन्यवाद.